चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजची व्हिडिओ सुरुवात करते. मंडळींनो, कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील जी एकादशी आहे ती उद्या 12 नोव्हेंबर मंगळवारी या दिवशी आलेली आहे, जिला कार्तिकी एकादशी म्हणतात. त्याचबरोबर प्रबोधिनी एकादशी आणि सगळ्यात महत्वाचं देव उठणी एकादशी देखील म्हटलं जातं. या नावाने ही ओळखली जाते. तर यंदा 12 नोव्हेंबर 2024 मंगळवारी ही एकादशी आलेली आहे. तर आपणास माहिती असेल की जशा बघायला गेलं तर वर्षभरामध्ये 24 एकादशी असतात. प्रत्येक महिन्याला 2 एकादशी असतात. प्रत्येक एकादशीला त्याप्रमाणे खूप जास्त महत्त्व असतं आणि काही काही जणांना जर शक्य असेल तर ते 24 एकादशीचं व्रत करतात. प्रत्येक एकादशीला उपवास करतात, सेवा अर्चा सगळ्या गोष्टी करत असतात. पण प्रत्येकालाच ते 24 एकादशीचं व्रत करणं शक्य होत नाही धावपळीच्या युगामध्ये किंवा इतर शारीरिक जे काही व्याधी असेल त्याच्यामुळे. तर आपण काय करतो, वर्षभरामध्ये ज्या मोठ्या एकादशी आहे, आषाढी एकादशी असेल, कार्तिकी एकादशी असेल, यांचं आपण व्रत करतो, उपवास या दिवशी आवर्जून करतो असतो आणि फलाहार, सेवा, स्तोत्र मंत्र म्हणजे मंदिरामध्ये जाऊन देवदर्शन घेणे या सगळ्या गोष्टी आपण या दिवशी करत असतो. पण आपणास माहिती आहे का, जशी आषाढी एकादशीला जसं महत्व आहे त्याचप्रमाणे कार्तिकी एकादशीला सुद्धा खूप जास्त महत्व आहे. कारण आषाढी एकादशीला ज्याप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णू हे निद्रावस्थेत जातात अशी मान्यता आहे किंवा झोपी जातात, त्याचप्रमाणे तेव्हापासून जे म्हणजे आषाढी एकादशीपासून जे श्रीहरी विष्णू झोपी जातात, निद्रावस्थेत जातात, ते आतापर्यंत म्हणजे उद्याच्या कार्तिकी एकादशी पर्यंत ते निद्रावस्थेत असतात आणि उद्या ते निद्रावस्थेतून जागे होत असतात. म्हणून उद्याच्या कार्तिकी एकादशीला देव उठणी एकादशी हे नाव पडलेलं आहे, अशा नावाने ओळखली जाते. आणि त्याचप्रमाणे आपल्याला माहिती असेल की आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत 4 महिने असतात, म्हणून त्याला चातुर्मास म्हणतात. आता खूप भगिनींनी किंवा ताईंनी किंवा दादांनी चातुर्मासाचं व्रत काही ना काहीतरी चालू केलं असेलच. आषाढी एकादशी पासून गोपद्म व्रत असेल किंवा इतर कुठलेही व्रत असेल, स्वस्तिक व्रत असेल, चालू केलं असेल. त्यांना सुद्धा प्रश्न पडला असेल की ताई आता आम्ही ह्या गोपद्म व्रताचं किंवा जे कोणतं व्रत केलं आहे त्याचं उद्यापन कधी करायचं आहे. तर उद्या 12 नोव्हेंबरला तुम्ही दिवसभरामध्ये कधीही त्याचं उद्यापन करू शकता, त्या व्रताचं जे तुम्ही चातुर्मासामध्ये सुरू केलं आहे. आणि चातुर्मासाची समाप्ती देखील उद्याच होत असते. उद्याच्या कार्तिकी एकादशीला ती समाप्त होऊन जाते आणि उद्याच्या कार्तिकी एकादशी पासूनच आपले घरामध्ये जे काही शुभ विवाहाचं जे काही असतील, तुमच्या घरामध्ये लग्न कार्य असेल किंवा तुळशी विवाहाला सुरुवात होऊन जात असते. तर अशा प्रकारे खूप जास्त महत्व या सगळ्या गोष्टींमध्ये, या सगळ्या गोष्टींमुळे उद्याच्या कार्तिकी एकादशीला महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि सगळ्यांना आवर्जून विनंती करेल की उद्या कार्तिकी एकादशीचं नक्कीच व्रत करता तर व्रत करा, उपवास करा, फलाहार घ्या. तुम्ही सगळ्या गोष्टी खाऊ शकता उपवासाच्या. त्याचबरोबर ज्यांना व्रत करणं शक्य नाही, उपवास करणं शक्य नाही, त्यांनी उद्याच्या फक्त मनोभावे श्रद्धेने जर तुम्ही पवित्र मनाने सेवा अर्चा जरी केल्या, नामस्मरण जरी केलं, तरी तेवढंच जास्त पटीने तुम्हाला त्याचं पुण्यफळ प्राप्त होणार आहे. तर आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये की उद्या आपल्याला कार्तिकी एकादशी म्हणजे देव उठणी एकादशी जी अत्यंत महत्वाची आहे, तिचं व्रत कसं करायचं आहे, उद्या पूजा अर्चा कशी करायची आहे. त्याचबरोबर उद्या आपल्याला कोणत्या स्तोत्राचं, प्रभावी स्तोत्राचं पठण करायचं आहे की जेणेकरून आपल्या डोक्यावरती कुठल्याही प्रकारचं कर्ज असेल त्या कर्जबाजारीपणातून तुमची कायमची मुक्तता होईल आणि तुमच्या घरामध्ये धनसमृद्धीची वाढ होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट जाणून घेणार आहोत की उद्या आपल्याला जे आपण कार्तिकी एकादशीचं व्रत करणार आहोत त्याचं आपल्याला पाळणं कधी करायचं आहे, कसं करायचं आहे, त्याबद्दल पण मी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित कळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, उद्या कार्तिकी एकादशी म्हणजे देव उठणी एकादशी आणि उद्या सांगितल्याप्रमाणे चातुर्मासाला देखील समाप्ती होणार आहे. सगळ्यांचं जे काही म्हणजे चातुर्मासातलं जे काही तुमचं व्रत आहे, तुम्ही चालू ठेवलं आहे, त्याचं पाळणं किंवा उद्यापन जे काही ते उद्या नक्की करायला विसरू नका. तर आपल्याला उद्या कार्तिकी एकादशीचं व्रताचं म्हणजे सुरुवात कशी करायची आहे आपल्यालाच माहिती आहे. जर एखादा सण असेल किंवा एखादा उपवास असेल, मोठा दिवस असेल, तर आपण सकाळी लवकर उठतो, म्हणजेच आपला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. उठून आपल्याला उद्या सकाळी घरामध्ये सगळं आपलं म्हणजे जे काही आहे, गावाकडे सुद्धा सडा सारवण करून घ्यायची आहे. आणि जर तुम्ही फ्लॅट सिस्टीम आहे, बंगला असेल, तर घर पूर्ण झाडून घ्यायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे. जमलंच तर उद्या तुम्हाला आपला जो काही उंबरा आहे, हळदीचं लेपन करतात, हळदीचं लेपन करायला उद्या विसरू नका उंबऱ्यावरती. त्याचबरोबर आपल्या प्रवेशद्वारावरती सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे, शुभ संकेत आहे ते स्वस्तिक काढायचं आहे. उंबऱ्याची उद्या पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला उद्या देवपूजा करायची आहे. आता आपल्या घरात जी काही स्वच्छता असेल किंवा उंबऱ्याची पूजा आहे, सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपला देवपूजा करायची आहे. देवपूजा आपणास माहिती असेल की प्रत्येक एकादशी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित असते. त्यामुळे उद्या आपल्याला जर श्रीहरी विष्णूचा फोटो, मूर्ती घरामध्ये असेल तर नक्कीच उद्या तिची पूजा अर्चा करायची आहे. जर नसेलच तर काय करायचं, आपणास माहिती आहे की बाळकृष्णाची जर प्रत्येकाच्या घरामध्ये देवघरामध्ये मूर्ती असतेच, तिची आपल्याला उद्या पूजा अर्चा, अभिषेक सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर आपल्याला देवपूजा करताना, देवपूजा झाली की आपला म्हणजे सगळे देव स्वच्छ करून घ्यायचे आहेत.
त्याचबरोबर आपला चौरंगावर किंवा पाटावरती पिवळं वस्त्र अंथरा किंवा लाल वस्त्र अंथरा. त्याच्यावरती तुम्हाला ताम्हण घ्यायचं आहे. फोटो असेल तर फक्त ओल्या कपड्यांनी तुम्ही स्वच्छ पुसून घ्या. पुरुष सूक्तमचं पठण करायचं आणि फोटोवर थोडंसं पाणी शिंपडायचं, फोटो पुसून घ्यायचा. फोटो असेल तर पुरुष सूक्तमचं पठण करायचं. एक वेळेस करता तर एक वेळेस करा किंवा तुम्हाला 16 वेळेस पठण करायचं 16 वेळेस पठण करा. चांगलीच गोष्ट आहे. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय याचं नामस्मरण करून जरी तुम्ही तो फोटो पुसला आणि गंध लावलं, आता हळद कुंकू अर्पण केलं किंवा गंध लावलं, अष्टगंध लावलं किंवा अत्तर अर्पण केलं तरीही चालेल. किंवा तुम्हाला जर मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा श्री विष्णूंची मूर्ती असेल तर नक्कीच पुरुष सूक्तमचा 16 वेळेस अभिषेक करायला विसरू नका. आणि हो, ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय हे नामस्मरण दिवसभर आपल्याला चालू ठेवायचं आहे. कारण की उद्या खूप मोठा दिवस आहे. श्री विष्णू हे निद्रावस्थेतून जागे होणार आहे आणि निद्रावस्थेतून जागे होऊन आपल्या भक्तांचं पालनपोषण करायला त्यांची सुरुवात होणार आहे. जगाचा सगळा कारभार ते हातात घेणार आहे. त्यामुळे नक्कीच उद्या आपल्याला ही गोष्ट जे आहे त्यांचं म्हणजे जास्तीत जास्त जेवढी त्यांची सेवा अर्चा उद्या करता येईल, नामस्मरण करता येईल तेवढं जास्तीत जास्त प्रमाणात आपला श्री विष्णूंचं करायचं आहे. तर आपल्याला माहिती असेल की सांगितल्याप्रमाणे अजून एक गोष्ट महत्वाची, ज्यांना संतान प्राप्ती होत नाही आहे त्यांनी उद्या जोडप्यांनी जर बाळकृष्णाच्या मूर्तीवर, एकादशी आहे, खूप मोठी एकादशी आहे, बाळकृष्णाच्या मूर्तीवरती 16 वेळेस पुरुष सूक्तमचं पठण करायचं आणि 16व्या वेळेस जी क्षमा प्रार्थना आहे ती फक्त शेवटीच हात जोडून प्रार्थना करायची आहे. आणि जे काही तीर्थ आहे, अभिषेकाचं जे काही तीर्थ असेल 16 वेळेस पुरुष सूक्तमचं पठण केल्यानंतरचं जोडप्यांनी दोघांनी हाताला हात लावून तो अभिषेक करायचा आहे. आधी सांगते आहे, एकाने पठण करा, एकाने अभिषेक करा तरी चालेल. आणि ते तीर्थ दोघांनीच घ्यायचं आहे. जोडप्याने ज्यांना संतान प्राप्ती घरामध्ये होत नाही त्यांनी घ्यायचं. आणि त्याचबरोबर मूर्ती असेल, बाळकृष्णाची असेल, श्री विष्णूंची असेल तर ती स्वच्छ पुसून घ्यायची, देवघरात ठेवा किंवा चौरंगावर सुद्धा तुम्ही मांडणी वेगळी करू शकता, फोटोची, मूर्तीची करू शकता. त्यांना गंध, अष्टगंध सगळं काही लावायचं आहे, धूप दीप ओवाळायचं आहे, तुळशी पत्र उद्या म्हणजे अर्पण करायला विसरायचं नाही. अजून एक गोष्ट, आजच तुळशी पत्र तोडून घ्या. कारण की आणि महिलांनी तोडू नका, कारण की असं म्हणतात की म्हणजे ती सौभाग्यकारक ती तुळस असते, त्याच्यामुळे महिलांनी तुळस तोडू नये. पुरुषांकडून किंवा विकत जर आणताल तर विकत तुम्ही आणा तरी चालेल, पण आजच आणून घ्या. उद्या एकादशीला, कुठल्याही एकादशीला माता जी तुळशी माता आहे तिचं पान तोडू नका, फांदी तोडू नका, तिला हात सुद्धा लावू नका. कारण की आणि अजून एक गोष्ट, उद्या तुळशीला पाणी सुद्धा अर्पण करायचं नसतं. कुठल्याच एकादशीला तुळशीला पाणी अर्पण करू नका, कारण की तुळशी मातेचं सुद्धा श्री विष्णूंसाठी व्रत ती धरत असते, त्याच्यामुळे पाणी अर्पण करायचं नसतं एकादशीला. तिचे पान सुद्धा तोडायचे नसतात, मंजुळा सुद्धा तोडायचे नसतात. त्यामुळे तुम्हाला उद्या फक्त लांबूनच तुळशीला हळद कुंकू धूप दीप लावायचं आहे, बस एवढंच करायचं आणि हात जोडायचं आहे, एवढंच तुम्हाला करायचं आहे. आणि जे काही तुम्हाला उद्या श्री विष्णूंना तुळशी पत्र अर्पण करायचं आहे नैवेद्य दाखवताना किंवा त्यांना माळ घालायची असेल, तुळशी माळ घालायची असेल तर नक्कीच ती विकत आणा, विकत आणून ती तुम्ही घालू शकता. तर उद्या तुम्हाला आवर्जून पिवळी फुलं अर्पण करायची आहे, पिवळी वस्त्र त्यांना परिधान करायचे. बाळकृष्णाची मूर्ती असेल, श्री विष्णूंची असेल तर पिवळं वस्त्र, पिवळी फुलं अर्पण करायला विसरू नका. आणि हो, जे कोणी संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करतायत त्या जोडप्यांनी अभिषेक केल्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून पंचोपचार पूजा करायची आणि लोण्याचा नैवेद्य दाखवायचा. त्या संतान प्राप्ती होणाऱ्या जोडप्यांनी लोण्याचा नैवेद्य दाखवायचा आणि तो नैवेद्य त्या दोघांनीच फक्त खायचा आहे. अशा प्रकारे ते संतान प्राप्ती होणाऱ्या जोडप्यांनी करावं. आणि नॉर्मल जे आहे सगळ्यांनी पिवळी जे मिठाई असेल, पिवळी मिठाई असेल, दही, दूध अशा प्रकारे तुम्ही जे काही म्हणजे गोड पदार्थ जे काही आहे ते तुम्ही उद्या नैवेद्यामध्ये दाखवू शकता. ह्या सगळ्या झाल्या, पंचोपचार पूजा वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. आता या दिवशी फक्त एवढं केल्यानेच होणार आहे का किंवा उपवास करण्यास होणार आहे का, तर नाही. आपल्यास माहिती आहे की प्रत्येक देवता ही मंत्रोच्चारानेच प्रसन्न होत असते, नाम स्तोत्रानेच ती प्रसन्न होत असते. त्यामुळे उद्या आपल्याला श्री विष्णूंची जे कोणते मंत्र, स्तोत्र जे आहे ते तुम्हाला पठण करता येत असेल त्याचं पठण करायला विसरायचं नाही आहे. आता जर डोक्यावरचं कर्ज कमी करायचं आहे, आर्थिक प्रगती व्हावी असं वाटत असेल आणि किंवा आर्थिक प्रगतीचे मार्ग सापडावे असे वाटत असेल तर उद्या एकादशीला उद्या श्री विष्णू आपणास माहिती असेल विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र अतिशय प्रभावी स्तोत्र आहे. आर्थिक प्रगतीचे मार्ग खुले करण्यासाठी, डोक्यावरील कर्ज निवारण्यासाठी अत्यंत प्रभावी स्तोत्र मांडलं गेलं आहे. या स्तोत्राचं उद्या दिवसभरामध्ये एकदा तरी पठण करायला विसरू नका. श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र हे पठण करायचंच आहे, एका बैठकीत करायचं आहे, 2दा 3दा जेवढ्यांदा करता आलं तरीही चालेल, पण विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण करायला विसरू नका. व्यंकटेश स्तोत्राचं देखील उद्या पठण करायचं आहे. आणि हो, ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय याचा एक माळ जप करता आला तर चांगलीच गोष्ट आहे. किंवा अजून एक गोष्ट, पांडुरंगाचा जो मंत्र आहे तो सुद्धा उद्या आपल्याला पठण करायचा आहे. एकादशी ही जशी विठ्ठल आणि रुक्मिणींना सुद्धा म्हणजे समर्पित आहे. आणि आपणास माहिती असेलच की उद्या म्हणजे विठ्ठलाचा जो मंत्र आहे, पांडुरंगाचा मंत्र
श्री वत्सम धारायण वक्षे मुक्तामाला षडाक्षरम. श्री वत्सम धारायण वक्षे मुक्तामाला षडाक्षरम याची सुद्धा तुम्हाला एक माळ उद्या करायची आहे. या सर्व गोष्टी उद्या आवर्जून करा आणि तुम्हाला स्वतःला सुद्धा जरी पिवळे वस्त्र प्रदान करता आले तर अतिशय उत्तम. उद्या पिवळी एखादी मिठाई केळ जर दान करता आलं तर ते पण चांगलंच असेल. तर अशा प्रकारे या सेवा स्तोत्र मंत्र आणि पंचोपचार पूजा मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्याचबरोबर उद्या उद्या एकादशी आहे तर ह्याचं पारणं कधी करायचं आहे म्हणजे त्याचा उपवास जो पकडलेला आहे तो कधी सोडायचा आहे. तर जो आपला एकादशीचा उपवास आहे उद्याचा तो आपल्याला 13 नोव्हेंबरला म्हणजे बुधवारी तो सोडायचा आहे. आणि उपवास सोडायचं देखील टायमिंग आहे सकाळी तुम्हाला 13 नोव्हेंबरला सकाळी 6:42 पासून ते तुम्हाला 8 वाजून म्हणजे सकाळी 8:51 पर्यंत तुम्हाला उपवास सोडता येणार आहे. या टायमिंगमध्ये तुम्ही उपवास सोडू शकता. उपवास सोडताना तुम्ही सात्विक आहार घेऊन उपवास सोडा. एखादा गोड पदार्थ घ्या म्हणजे कुठलेही तामसी पदार्थाने उपवास सोडू नका. दही भात खाताल दही भाताने तुम्ही उपवास सोडा चालेल. एखादा फळ खाऊन उपवास सोडला तरीही चालेल. आणि या दिवशी म्हणजे ज्या दिवशी पारणा आहे त्या दिवशी ब्राह्मणांना दान द्यायला विसरू नका किंवा पिवळी मिठाई वगैरे दान करता आली गरजूंना तरीही चालेल. अशा प्रकारे तुम्हाला कार्तिकी एकादशी किंवा देवउठणी एकादशीचं पारणं करायचं आहे 13 नोव्हेंबरला सकाळी सकाळी. टायमिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा इथे स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला मी तो टायमिंग देऊन देईल. तर अशा प्रकारे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उद्या दिवसभरामध्ये आपल्याला पूजा अर्चा असेल, अभिषेक असेल किंवा सेवा मंत्र स्तोत्र असेल या सगळ्या गोष्टी उद्या आवर्जून करायच्या आहे. आणि हो ज्यांना कोणाला उपवास नाही करता आला व्रत नाही करता आलं त्यांनी फक्त सेवा जरी केली तरीही तुम्हाला तेवढ्याच पटीनं हे तुम्हाला फळप्राप्ती होणार आहे. आणि हो उद्या दिवसभरामध्ये श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र आणि त्याचबरोबर गीतेची 18 नावे असेल, भगवद्गीतेचा 15वा अध्याय असेल, या सगळ्या गोष्टी जे श्री हरी विष्णूला समर्पित आहेत सेवा या सगळ्या वाचायला पठण करायला विसरू नका. कारण की परत एकदा सांगेल की प्रत्येक देवता ही मंत्र स्तोत्रानेच म्हणजे प्रसन्न होत असते ना की कुठल्या इतर गोष्टीने. आणि तुमच्या शरीराला जर सहन होत असेल तरच उपवास करा. कोणी कोणी निर्जल सुद्धा उपवास करतं, निर्जळी उपवास करतं. तर मी एकच सांगेल शरीराला जेवढं झेपतं त्याप्रमाणेच करा. नाही केलं फक्त तुम्ही मन शुद्ध ठेवून सेवा जरी केली तरीही चांगलंच असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की उद्या कार्तिकी एकादशी म्हणजे देवउठणी एकादशी जी आहे ती आपल्याला कशी साजरी करायची आहे, या दिवशी व्रत कसं, सेवा कशी करायची आहे आणि व्रताचं उद्या पारणं कसं करायचं आहे, केव्हा करायचं आहे याबद्दल तुम्हाला व्यवस्थित माहिती कळाली असेल अशी आशा करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.